महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय होणार या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींची माहिती. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा देणार, मोदींचं आश्वासन. कुणबी आणि मराठा एकच, कुणबी मराठ्यांची खोड जात, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठ्यांचा व्यवसाय शेती, कुणबी प्रमाणपत्र द्या, आता आमचा अंत पाहू नये, मनोज जरांगे यांची मागणी करत संताप व्यक्त. रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेलाय. मुंबईकरांना पुन्हा एकदा मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा आणि त्यांना परत आणू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. दरम्यान नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांची घेणार भेट. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर. पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीत पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित. धनंजय मुंडेंचं रात्रीपासून भगवानगडावर मुक्काम. भगवान बाबा यांच्या समाधीचं घेतलं दर्शन. भगवानगडावरील दौऱ्याचं कारण अस्पष्ट. मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल. नामदेव महाराज शास्त्रींसोबत मुंडेंची चर्चा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा अर्थसंकल्प सादर करतील. पुण्यात आज विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित. पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचे निर्देश. 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्याच्याही दिल्या सूचना. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण राबवणार असल्याची घोषणा. भविष्यात महाराष्ट्रात आरोग्य पर्यटन संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल. कराडच्या शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. मुलुंडमधील मिठागराची 58.5 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली. आता येथील आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार. धारावी पुनर्विकासाच्या सर्वेक्षणाबाबत कठोर भूमिका. रहिवाशांना सर्वेक्षण सहभागी होण्याचं आवाहन. यापुढे धारावीत फेर सर्वेक्षण केलं जाणार नसल्याचं धारावी पुनर्विकास प्रकल्पातर्फे नमूद. वर्ध्यात पालकमंत्री भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती बैठक पार. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. जिल्हा नियोजन समितीचा निधी वेळेत खर्च करताना कामाचा गुणवत्ता राखावा, पालकमंत्र्यांच्या सूचना. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवडणूक आयोगाची धाड. पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे भरारी पथकाची धडक, मात्र त्यांना घरात येऊ दिलं नाही. अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेला थंड वाऱ्याचा झोत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता. 3 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात. ठिकठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून बाप्पाचं वाजत गाजत स्वागत. रत्नागिरीत देखील राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाप्पाची देखणी मूर्ती वाजत गाजत आणण्यात आली. आरंभ युवा फाउंडेशनच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं आयोजन. मीरा रोडच्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत. बाप्पाच्या आगमनावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. माघी गणेश जयंती निमित्ताने कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं जल्लोषात आगमन. यावर्षी मंडळाकडून प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा सादर. वसंत पंचमी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी. विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन, तर विवाह सोहळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्राचं वाटप. आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये रथ सप्तमीचा उत्साह. उत्सवापूर्वी विविध वाहनांची घेतली चाचणी.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार. चौकशीसाठी 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना. न्यायिक आयोग आज घटनास्थळी देणार भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.